जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। चक्क एका महिलेने शासकीय अनुदानासाठी आपल्या पतीला मृत दाखवून शासकीय अनुदान लाटण्याची घटना समोर आली आहे। जालन्यातील घनसावंगी तालुक्यात सिद्धेश्वर पिंपळगाव येथील ही घटना असून या संदर्भात खुद्द पतीनेच जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करून ही घटना उघडकीस आणली आहे। विधवा आणि निराधार महिलांना शासनाकडून दरमहा अनुदान दिले जाते। दरम्यान स्वतःचा पती हयात असताना देखील मृत दाखवून मागील 8 वर्षापासून या महिलेने निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा दावा भिकाजी गाडे यांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणी भिकाजी गाडे यांनी घनसावंगी तहसीलदारांसह जालना जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देऊन सदर महिलेचे मानधन तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे। भिकाजी हिराजी गाडे, राहणार सिद्धेश्वर पिंपळगाव, तालुका घनसावंगी। मी या तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की माझी पत्नी मी जिवंत असताना मी विधवा आहे असं म्हणून 2008 सालापासून शासनाची दिशाभूल तिनं केलेली आहे। मी या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये दिनांक 3/12/2023 रोजी अर्ज केला। तहसील मॅडमनी तात्काळ तो अर्ज मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे वर्ग केला। त्यांनी गावामध्ये जाऊन त्या बाईची ग्रह चौकशी केली। गावातील लोकांनी सांगितलं की हिचा नवरा जिवंत आहे। तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी इथं तहसीलला तो रिपोर्ट दिला। तर संजय गांधी विभागातील जे अधिकारी नायब तहसीलदार आहेत तोतल्या साहेब त्यांनी पुन्हा सांगितले की तुम्ही दोघंही पती पत्नी माझ्या दालनामध्ये यायचं। तर आम्हाला दालनात तारीख दिली, मला पत्र दिलं, त्या तारखेला मी गेलो। पण सदरील त्या पत्नीने 3 दिवसांनी 4 दिवसांनी अगोदरच येऊन काय मुलाखत दिली ते काही मला कल्पना नाही। आणि मग त्याची वाट मी अगदी 15 दिवस 1 महिना पाहिली। त्याच्यानंतर मी जालना जिल्हा या ठिकाणी त्याच विभागाला गेलो। तिथून त्यांना अर्ज दिला, त्यांचं उत्तर घेतलं। त्यांनी सांगितलं की आम्ही तहसील कार्यालयाला अहवाल तात्काळ सादर करावा, त्याची पूर्तता करावी असं पत्र दिलं। तेही पत्र यांनी अद्याप दाबून ठेवलं, त्याच्यावर काही निकाल दिला नाही। त्याच्यानंतर पुन्हा 1 महिना 15 दिवसांनी मी विभागीय आयुक्त यांच्याकडे गेलो आणि त्यांचंही पत्र घेतलं। 15 दिवस त्यांच्याकडून उत्तर घेतलं। त्यांनी उत्तर दिलं की या कार्यालयाने सदरील बाबीची गांभीर्याने लक्षात घेऊन योग्य ती चौकशी करून या माणसाला तात्काळ न्याय द्यावा, परंतु न्याय मिळाला नाही। विभागीय आयुक्त जालना कलेक्टर साहेब त्याच्यानंतर मला नाविलाजाने मुंबईला जाऊन या विभागामध्ये पुन्हा तक्रार ती 22 तारखेला मी दिली। त्याही लोकांनी सांगितलं की बा ते सगळे काही कागदपत्र की इथे आलेले असताना तहसीलमधील उर्मट अधिकारी उर्मट ते प्रशासन आंधळदळतं कुत्रपीठ खातं एवढे अर्ज वरिष्ठते येऊन यांनी त्या सगळ्या अर्जाला केराची टोपली दाखवली। मला न्याय द्यायला नाही। जवळजवळ 6 महिन्यापासून मी सतत या घनसावंगी कार्यालयाला येऊन अधिकाऱ्याला भेटत आहे। तो तोतला अधिकारी जो नायब तहसीलदार आहे तो मला म्हणतो अरे यार ही केस तर म्हणजे एक मेलेलं मड आहे, याला उकरून तुला काय मिळायचं। तर माझं म्हणणं असं आहे की असं जर आपण जिवंत नवरा शासनाची जर फसगत करीत असेल तर हे वाईट आहे। दिशाभूल शासनाचे असं करता कामा नये। विधवाबाईने खऱ्या अर्थाने पगार घ्यावा, तिला शासनाने द्यावा। पण हिचा मी नवरा आहे आणि मी नवरा या नात्याने सगळ्याच ठिकाणी एवढे अर्ज करून या कार्यालयाने सदरील सर्वच कागदपत्रकाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि मला न्याय मिळाला नाही। माझी शासनाला विनंती आहे की सदरील बाईवरती जी काही योग्य ती कारवाई तुम्हाला करता येईल ती कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा। आणि इथून पुढं अशी कोणत्याही महिलेने असा नवरा जिवंत असून शासनाला असे खोटे अर्ज करून पेमेंट घेऊ नये अशी माझी विनंती आहे। मी नीता पाटील, मी गेल्या 2-3 वर्षांपासून पर्टेड ह्या कंपनीशी जोडले गेले आहे, ज्याच्यात माझी काही इन्व्हेस्टमेंट आहे। इथे इन्व्हेस्टमेंट करण्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मी जे बघितले की नाशिकमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत ज्या फसवणूक करतात। काही वर्षातच काही महिन्यांमध्ये त्या गायब होणार। पर्टेडमध्ये ही एक गोष्ट सर्वात महत्त्वाची की त्यांचे कॉन्ट्रॅक्ट नोट आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी माझ्या प्रिन्सिपलची पूर्ण जबाबदारी घेतली की विदन कंपनी जर वाइंड अप करायची वेळ जरी आली तरी कंपनीकडे माझी प्रिन्सिपल सेफ राहील, जी 6 महिन्यामध्ये ते मला रिटर्न करू शकतात। यांचे 5% जी मंथली रिटर्न आहे ते पण फिक्स आहेत, जे तुमच्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पुढच्या 15 ट्रेडिंग डेजमध्ये ते तुम्हाला परत मिळतात। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या ट्रस्टेबल आहेत आणि त्यामुळेच मला इथे इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल, तर जास्तीत जास्त लोकांनी